माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लोणावळ्याला मनशक्ती केंद्र नावाची संस्था आहे. तो रेस्टनिवे नावाचं ट्रस्ट आहे आणि तिथे अशी कॉन्सेप्ट होती की बाबा जो जीवनदान करेल, आयुष्य वाहून घेईल, त्याला तिथे 2 वर्षांत स्वतःची खोली मिळेल. आता तिथे जे जीवनदानी आहेत म्हणजे होते तेव्हा माझ्या काळामध्ये 91 ते 95 त्यातल्या लोकांनी पैसे देऊन आपापल्या जागा मिळवलेल्या आहेत, म्हणजे अंडर हँड डील्स केलेले आहेत. मी एकच माणूस आहे ज्याने आश्रमाला पैसे दिलेले नाहीत आणि घेतले नाहीत, म्हणजे अंडर हँड डील्स केले नाहीत. ह्याचे सगळे पुरावे आहेत, नावं आहेत, सगळं आहे. ह्या आश्रमाने मला काहीच लेखी दिलं नाही, म्हणजे त्यांनी मला कसं फसवलं वगैरे हा वेगळा विषय आहे. आता हा जो रेस्ट न्यू ट्रस्ट आहे ना, हे काय माहिती का, ही मोरेश्वर कॉलनी आहे मुळात. हा न्यू आश्रम वगैरे ना, हा ट्रस्ट आहे न्यू आश्रम, एक मूळचा ट्रस्ट ज्याच्या स्वामीजींचं सगळं कंट्रोल आहे, स्वामीजींचं संशोधन वगैरे. रेस्ट न्यू ट्रस्ट म्हणजे रिसर्च एज्युकेशन सॅनिटरी ट्रस्ट, हे सगळी मनशक्ती चालवतो. म्हणजे न्यू आश्रम ट्रस्टचं नॉलेज घेतो आणि लोकांना देतो. आणि एक हेल्थ न्यू ट्रस्ट म्हणून आहे, म्हणजे आश्रमामध्ये काय माहिती का, तुम्ही आंघोळ केली ना, तो आंघोळीचं मग म्हणजे न्यू आश्रम, तो पाणी रेस्ट न्यू ट्रस्ट आणि बकेट हेल्थ न्यू ट्रस्ट, असं ते सगळं ते मजेशीर आहे सगळं प्रकार, आतल्या त्याचं जुगाड आहे. आता माझं तुम्हाला असं आव्हान आहे की माझी तिथे प्रॉपर्टी आहे, कारण मी तिथे 4 वर्ष राहिलेलं आहे. आता नियमाप्रमाणे 2 वर्षांत त्यांनी मला खोली द्यायला पाहिजे. आता त्या खोलीची किंमत आत्ता कमीत कमी 1 कोटी रुपयाच्या आसपास असेल. आश्रमात लोणावळ्याची व्हॅल्यू जर ठरली तर मला आश्रमात त्या खोलीची 1 कोटी, म्हणजे आश्रमाकडून मला बाकीचे पैसे यायचे तो वेगळा विषय आहे. आश्रमाने मला 1 कोटी रुपये द्यावे किंवा तिथली प्रॉपर्टी मला द्यावी, बरोबर ना. मी मागितलं नाही इतके वर्ष, माझी घरदारं त्यांनी उद्ध्वस्त केली, स्वतःच्या प्रॉपर्टी त्यांनी उद्ध्वस्त केली. आता मी एक एक गोष्ट सांगतो. आता तुम्ही जैन बोर्डिंग ट्रस्टचा विषय केला है ना, चॅरिटी कमिशनरकडे मी गेलो होतो पुण्याच्या, यांनी सेटिंग केलं तिथे. मी मुंबईच्या गेलो, मुंबईच्या लोकांनी पुण्याकडे केस पाठवली, तिथे सेटिंग झालं. तर चॅरिटी कमिशनरकडे विषय पाठवू नका, तुम्ही सरळ सरळ मनशक्ती केंद्राला एक फोन करा फास्ट, की भास्कर जोशींनी जीवनदान केलं होतं का, तिथे ते 4 वर्ष राहिले का, 2 वर्षानंतर मी त्यांना खोली दिली का, आणि दिली नसेल तर का नाही दिली, आणि त्याने जीवनदान कोणत्या अटीवर केलं होतं त्याच्याबद्दलचे डॉक्युमेंट्स तुम्ही मागवा. काय झालं माहिती का, मला नंतर बेघर बरबाद सगळ्यांनी केलं, पण मूळ सुरुवात तिथून झालेली आहे, कळलं. तर फडणवीस साहेब, माझी तुम्हाला जाहीर विनंती आहे, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मला लोणावळ्याच्या संस्थेमध्ये मनशक्ती केंद्रामध्ये, आणि हे एक गंमत आहे त्यांची, ते ना लेखी पाठवत नाही, म्हणजे एक फॉर्म भरून, आणि दावे फार मस्त करतात, आमचे सगळे व्यवहार स्वच्छ वगैरे. त्यांनी मला काही फॉर्म दिला नाही, काही अटी नियम सांगितले नाहीत, सगळं हे तोंडी सगळं. बरं, माझ्यासोबत एक आसगावकर नावाचे ग्रहस्थ होते, ते आहेत तिथे अजून. तर आम्हाला कॉमन हॉल दिला, कारण आम्ही पैसे दिले नाहीत. ज्यांनी पैसे दिले त्यांना रूम मिळाली, का ती कॉलनी आहे आणि आश्रमाचा त्याला मुलामा चढवलेला आहे. ते फार इंटरेस्टिंग धंदा आहे सगळा तो. तर त्यांनी काय केलं, तो खूप भांडला आसगावकर. मी नाही भांडणार, मी त्याग करून आलेलो, मी जसं आहे तसं राहील. म्हणून मला 4 हेक्टरनं जंगलात पाठवलं राहिला, आज एक सगळं लोखंडाचं वगैरे, जिथे आता मोठ्या प्रॉपर्ट्या त्या करोड रुपयाच्या, तिथे लोखंडाचं होतं. एक आदिवासी माझ्या मुलगा राहायचा, साप बीप निघायची तिथे मला काम करायला पाठवलं. नंतर दत्तकुटीला ठेवलं मला, जे सांगितलं मी सगळं केलं. स्वामीजींच्या सगळ्या परीक्षेत मी पास झालेलो आहे, म्हणून स्वामीजीने जाताना मला शक्ती दिलेली आहे. स्वामीजींना मी काहीच मागितलं नाही. शेवटच्या काळामध्ये स्वामीजींना प्रत्येकाने पैसे मागितले, मुलांसाठी शिक्षण मागितलं, देणग्या मागितल्या, काय मागितलं. मी एकच माणूस आहे, मी स्वामीजींना काही मागितलं नाही. आता वयाचा मी 60 वर्षाचा आहे, बरोबर आहे. मला माझे प्रत्येक ॲसेट्स, संपत्ती, आता तुम्ही पैशांचे विषय सगळे करताना, संपत्ती हे ते, तुम्हाला बुद्धिमत्ता, सेवा, आध्यात्मिक शक्ती, डेडिकेशन, आता हे शब्द राहिलेलेच नाहीत ना, आता सगळं पैशांचा विषय आहे. संन्यासी, गुरु महाराज सगळे बरबटलेले आहेत पैशाने, प्रत्येकजण पैशाबद्दल बोलतो. मग आता आपण त्याच भाषेत बोलू. आता आश्रमाचा जीवनदान, संकल्प, त्याग राहायला बाजूला, माझं म्हणणं आहे, त्या आसगावकरने किती पैसे दिले आणि त्याच्याबद्दल त्याला काय मिळालं. पुढे त्याने लग्न केलं, समिधा नावाची, तिचं नाव समिधा. हा कोण मग, याचं यज्ञ आणि हवन आणि समिधा, हे असे एक मजेशीर लोक आहेत तिथे. हे आसगावकरने किती पैसे दिले, आणि माझं काय झालं. आणि मग जीवनदान नंतर 2 वर्षांत मला रूम का नाही दिली,
मग तुम्हाला आम्हाला का नाही मागितली वगैरे? नाही मागितली. आमचा विश्वास होता तुमच्यावर, तुम्ही द्याल म्हणून. तुम्ही द्यायला पाहिजे. तर देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मनशक्ती केंद्राला तत्काळ संपर्क करा माझ्यासाठी. कळलं की नाही? मी महाराष्ट्राला वाचवतो आहे, तुम्हालाही वाचवलं आहे, मी शक्ती दिलेली आहे. पण आता प्रत्येकाचा हिशोब होणार आहे न्याय्य पद्धतीने, सूट नाही घ्यायचा. तर लोणावळ्याच्या मनशक्ती केंद्रामध्ये रेस्ट न्यूवे ट्रस्टमध्ये माझ्या मालकीची जागा, रूम आहे. आणि खरं तर माझी आणखी संपत्ती आहे तिथे, पण तो वेगळा विषय आहे. मला फक्त तिथली जी रूम आहे, ज्याची व्हॅल्युएशन आजच्या काळामध्ये काय असेल, ती माझ्या मालकीने तत्काळ व्हावी, त्याचं रजिस्ट्रेशन व्हावं, किंवा त्या रूमच्या व्हॅल्यूचे पैसे त्यांनी मला द्यावे तत्काळ. न्याय आहे की नाही? आणि आश्रमाने सांगावं की आम्ही देणं लागत नाही, मग आपण बघू त्याचं काय करायचं. मग त्याचा हिशोब कसा करायचा? पण तुम्ही पटकन लक्ष घालता ना, मीडियामध्ये बातम्या आल्या, बदनामी झाली की तुम्ही लक्ष घालता. तुम्हाला सामान्य त्यागी लोक, देशासाठी काम करणारे लोक, बडबड तर तुम्ही फार करता. फक्त संघाच्या स्वयंसेवकांनी देशसेवा केली का? आम्ही नाही केली का? हां, आम्ही त्याग नाही केला. आम्ही काही त्यागाची किंमत नाही मागत आहे. आमची स्वतःची घरं बर्बाद केली गेली, स्वतःच्या पैशाने उभे केलेली घरं बर्बाद केली गेली. महाराष्ट्रातून हाकलून दिलेला एकमेव माणूस आहे मी. सोनिया गांधी, शरद पवारांनी, काँग्रेसनी, नंतर मुंडेंनी हाकलून दिलं. महाराष्ट्र काय ह्या सगळ्यांच्या बापाचा आहे का? तुमची प्रॉपर्टी आहे महाराष्ट्र. मग आता एकेकाचा हिशोब होईल. तर फडणवीस साहेब, मनशक्ती केंद्राला सांगा की भास्कर जोशींची तिथे खोली त्यांना जे मिळायला पाहिजे जीवनदान म्हणून, ती आहे का नाही त्यांना लेखी द्यायला सांगा आणि मला कळवा. मी तुमच्या मागेच लागलो आता.